नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी वैशाली. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्या लाडकी बहीण योजनेची KYC करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते आता तुम्ही दुरुस्त करू शकता, म्हणजेच एडिट करू शकता. यासाठी शासनाने नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, ज्या घटस्फोटित आहेत, त्यांच्यासाठीही ही आनंदाची बातमी आहे. त्या देखील आता आपली KYC पूर्ण करू शकतात. KYC सबमिट होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना वाटते की आपली KYC परत करायची आहे, त्या पुन्हा KYC करू शकतात. त्यामुळे आता कोणतीही अडचण नाही. चला पाहूया ही प्रक्रिया कशी करायची. सर्वप्रथम तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या. इथे आल्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिसेल, ती काळजीपूर्वक वाचा. त्यात लिहिले आहे की KYC करताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडण्यात गोंधळ होत असल्याने, चुका झाल्यास किंवा पती वडील हयात नसल्यास, तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा ज्यांनी अद्याप KYC केलेली नाही त्यांच्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय देण्यात आला आहे. एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, ही दुरुस्ती करण्याची संधी एकदाच मिळणार आहे आणि हा पर्याय 31 डिसेंबर 2025 पर्यंतच उपलब्ध असेल. आता तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, तुम्हाला येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर सर्वात आधी लाभार्थी आधार क्रमांक या रकान्यात तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा जसाच्या तसा टाका आणि मी सहमत आहे वर टिक करून OTP पाठवावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकून सबमिट करा. सबमिट करताच तुमच्यासमोर नवीन पर्याय दिसतील. पर्याय 1, विवाहित महिला. जर तुम्ही विवाहित हा पर्याय निवडला तर तुम्हाला 3 उपपर्याय दिसतील. पती हयात आहे, पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित. जर तुम्ही पती हयात आहे निवडले तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकून आणि संमती देऊन OTPद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित निवडले तर तुम्हाला पुढे काही प्रश्न विचारले जातील, जसे की माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहे का, किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य निमशासकीय मंडळात कार्यरत आहे का. या दोन्ही प्रश्नांना नाही असे उत्तर निवडा. त्यानंतर माझे पती हयात नसून घटस्फोटित असून त्याबद्दलचा मृत्यूचा दाखला किंवा संबंधित कागदपत्रे मी अंगणवाडी सेविकेकडे जमा करेन या पर्यायावर टिक करा. खालील संमतीवरही टिक करून सबमिट करा. तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण होईल. पर्याय 2, अविवाहित महिला. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला 2 पर्याय दिसतील, वडील हयात आहेत किंवा वडिलांचे निधन झाले. जर तुम्ही वडील हयात आहेत निवडले तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकून OTPद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि जर तुम्ही वडिलांचे निधन झाले हा पर्याय निवडला तर तुम्हाला फक्त सरकारी नोकरीत नाही या पर्यायांना नाही म्हणून निवडून आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्याच्या संमतीवर टिक करून सबमिट करायचे आहे. तुमची KYC लगेच पूर्ण होईल. अशा पद्धतीने ज्यांना पती वडील नाहीत, ज्यांना दुरुस्ती करायची आहे किंवा ज्यांना पुन्हा KYC करायची आहे, त्या सर्वजणी आता सहजपणे आपली KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, एक महत्त्वाची सूचना, आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही. सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा. धन्यवाद.